हाय हॅलो सर्वांना. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासाठी मस्त अशी रांगोळी काढून मी निघाली होती मार्केटमध्ये फुलं वगैरे आणण्यासाठी. भैयासोबत मी गाडीवर चालली होते. घरी आल्यानंतर सर्व तयारी करून मस्त अशी गुढी उभारली आणि आता आम्हाला जायचं आहे गावाला. आता आम्ही चौघंही आज निघालो आहोत गावाला आणि गावाला जाता जाता वडापाव खाणार नाही असं होतच नाही, कारण वडापाव आमचा जीव की प्राण आहे. घरून नाश्ता केला तरीसुद्धा जाता जाता आम्ही वडापाव खाल्ला आणि मस्त असं गरम गरम वडापाव खाऊन मस्त वाटलं. त्यानंतर घरी पोहोचलो आणि दुपारच्या वेळेला आम्ही निघालो रानामध्ये फेरफटका मारायला. आता हे सगळं दिसतं हा आहे भुईमुग आणि आम्ही सगळे चालू होतो रानामध्ये. आणि आत्ता वाजले आहे 3:30 पावणे 4 आणि वातावरण एवढं भारी झाले ना, म्हणजे ऊन पण आहे, आभाळ पण आले, असं वाटतं जोरात पाऊस येणारच आहे आणि पुढे जाऊन पाऊस आलाच. त्यानंतर सगळ्या शेतात मस्त असा फेरफटका मारला आणि इथं आल्यानंतर पाणी तर पहा काय भारी वाटते पाणी आणि याचा आवाज वा, त्याचा आवाज बघूनच खरंच खूप भारी वाटतं. हे इकडं पांढरं पाणी आणि इकडे बघा पुढं आल्यानंतर हिरवंगार पाणी. हे आहे कॅनेलचं पाणी, जे की शहरांमधनं गटारींमधनं जे वाहत येतं तेच. त्यानंतर आम्ही आलो झाडाखाली आणि इथे बघा माझ्या लावलेल्या पपईला कसल्या भारी पपया आल्यात. आणि इकडे चिक्कूचं तर काही विषयच नाही बाबा. आणि इकडे आमचं माकड लटकले झाडाला. आता चिक्कू तोडायचे म्हणजे चिक्कूच्या झाडावर चढणं गरजेचं आहे. मग काय मी निघाले झाडावरती. आता हे तुम्हाला वरती दिसत असेल ना, एकदम शेवटच्या टोकावरती मी गेले होते चिक्कू काढायला, पण वरती काही जास्त मिळाले नाही कारण छोटे छोटे होते. मग काय जेवढे भेटले तेवढे काढले आणि खाली आले. खाली आले तर अख्ख्या अंगाला माझ्या लागला होता चिक. मग तो काढण्यासाठी मी इथलीच माती घेतली, सगळीकडे रगडली आणि धुवून काढलं. त्यानंतर आम्ही आलो मेथी तोडायला. मस्त हिरवीगार मेथी. मग काय शूट करायला लागले लगेचच. मम्मीने थोडीशी काढली, मग मी थोडीशी काढली. जी थोडी थोडी राहिली होती तेवढी आम्ही उपटून गुंडाळली आणि निघालो. आता इकडं आमचा बघा छोटा पठ्ठ्या, हा सुद्धा मेथी उपटतोय. शेतकरी म्हणतात ना याला. मग काय घरी निघालो तो आला पाऊस. आता पाऊस आला म्हटल्यावर आम्ही थांबलो होतो डेअरीपाशी. आणि ही बघा माकड माझंच अवताराचं काय करून ठेवलं आहे. केस घेतलेत आणि केसांसोबत खेळतीये आणि म्हणते तू किती छान दिसते अशी. याला काय म्हणतात का. आणि इकडे तर पाऊस बघा, बापरे वादळासहित. आवाज तर बघा तुम्ही कसला डेंजर येतोय. चला बाय बाय.